नेहमी फिट राहायचं असेल तर या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 1. सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसाचे कार्य सुधारते आणि फुफ्फुसाचा कर्करोग आणि दम्याचा धोका कमी करण्यासाठी देखील सफरचंद खूप फायदेशीर आहे. 2. आले फुफ्फुसांना अनेक रोगांपासून आरोग्यदायी फायदे देते. आले दम्याच्या रुग्णांमध्ये खूपच फायदेशीर ठरते. आले जाड कफ कमी करते आणि कफ बाहेर काढण्यास मदत करते. 3. हळदीमध्ये आढळणारा कर्क्युमिनचा दाहक विरोधी गुणधर्म फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी खरोखरच महत्त्वाचा आहे. यासाठी हळदीचे सेवन तुम्ही नियमित करा. 4. डाळिंबाच्या सेवनामुळे देखील अस्थमा, फुफ्फुस यासारख्या विविध श्वसनाचे आजार कमी होतात. 5. दररोज फळं खाल्ल्याने सतत काहीतरी खाऊ वाटण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे शरीरात जाणाऱ्या अधिकच्या कॅलरीज देखील कमी होतात. यामुळे लठ्ठपणा होत नाही आणि हृदय निरोगी राहते. यासाठी नेहमी फळे खाल्लीच पाहिजे. 6. नारळाचे सेवन मर्यादितच करा, पण नारळ पाणी तुम्ही रोज घेऊ शकता. 7. क्रीमी सॉस आणि फ्राईड ब्रेडच्या वापराने केल्या गेलेल्या भाज्या कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजे. 8. फ्रोझन केलेल्या पदार्थात साखरेचा वापर करून खाणं कमी करा. तसेच कॅन ज्यूस ज्यामध्ये साखरेचा अधिक वापर केलेला असतो त्यामुळे त्याचे सेवन कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. 9. गव्हाच्या पिठाचं सेवन करा. त्यातून कोंडा वेगळा न करणे जास्त चांगले मानले जाते. कोंड्यासहित आहारात वापरलेल्या पिठाच्या पोळ्या या अधिक पौष्टिक असतात आणि यामुळे पोटाचे कार्य पचनक्रिया सुरळीत राखणाऱ्या ठरतात. 10. गव्हाच्या पिठाव्यतिरिक्त तुम्ही मिश्रित धान्यांचे पीठ देखील वापरू शकता, पण सफेद रिफाइंड पीठ चुकूनही वापरू नका. 11. आपणा सर्वांनाच ब्रेड खायला आवडतं, पण जितकं शक्य आहे तितकं सफेद ब्रेड न खाण्याचा प्रयत्न करा. ब्रेडसुद्धा मिश्रित धान्यांचाच खा. 12. मॅगी किंवा पास्तासारखे पदार्थही गव्हाच्या पिठाचेच खा, कारण मैदा आपल्या आतड्यांसाठी भयंकर हानिकारक असतं. 13. पोटफुगी, ॲसिडिटी, पाचन इत्यादीसारख्या समस्यांमध्ये भिजवलेले शेंगदाणे पोटाशी संबंधित अशा सर्व समस्यांपासून मुक्त करतात. म्हणजेच यासाठी भिजवलेले शेंगदाणे नियमित खा. 14. एक मूठ शेंगदाणे दररोज रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. 15. तुमची स्मरणशक्ती कमकुवत आहे तर तुम्ही भिजवलेले शेंगदाणे नक्कीच खा, जेणेकरून तुमची स्मरणशक्ती वाढेल. 16. तुम्ही ऋतूनुसार फळांचे आणि भाज्यांचे अधिक सेवन करा. आजकाल तर हिरव्या पालेभाज्या कोणत्याही ऋतूत बाजारात उपलब्ध असतात, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की ऋतूव्यतिरिक्त भाज्या खाणं योग्य असतं. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे की उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही कोणत्या भाज्या खाव्यात. 17. उन्हाळ्यात तुम्ही फ्रोझन केलेल्या भाज्या किंवा फळे खाऊ शकता. अशा भाज्या खा ज्यांचा साठा कमीत कमी सोडियमचा वापर करून केलेला आहे, म्हणजे सोडियम वापरलेल्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नयेत. 18. शाकाहारामध्ये उसळी, डाळी, मोड आलेली धान्ये आणि मांसाहारामध्ये अंडी, चिकन, मांस यातून प्रथिने मिळतात. जोडीला पालेभाज्या, ताजी फळे यातून तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर घ्यावेत. ताजी फळे खाल्ल्यास व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच या फळाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असे देखील म्हणतात. 19. भिजवलेले शेंगदाणे सेवन केल्याने आपल्यात ऊर्जा निर्माण होते. याचा नियमित वापर केल्याने शारीरिक ऊर्जा टिकून राहते. यासाठी भिजवलेले शेंगदाणे नियमित खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 20. पपई यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. पपई हे फळ असे आहे जे पोट साफ करण्यासाठी देखील ओळखले जाते. पोट स्वच्छ राहिल्यास विष आणि इतर हानिकारक घटकही शरीरातून बाहेर पडतात. 21. पाठ आणि सांधेदुखीने जर तुम्ही त्रस्त असाल तर भिजवलेले शेंगदाणे गुळासह सेवन केल्यास तुम्हाला या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, कसे वाटले हे उपाय? नक्कीच आवडले असतील. तुम्ही हे उपाय फॉलो करा. तुम्हाला यापासून नक्कीच फायदा होईल.
उपाय आवडले असतील तर लाईक करा आणि असेच नवीन उपाय आणि टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.